नमस्कार मित्रांनो. संग्राम दुर्गाची ही गोष्ट आपली या पुढच्या भागामध्ये आपण आता कंटिन्यू करूया. आपल्या मागच्या भागामध्ये आपण पूर्ण ओव्हरऑल हिस्ट्री शाहिस्तेखानाबद्दल आणि चाकणच्या किल्ल्याबद्दल जाणून घेतलं होतं. आता या भागामध्ये आपण पुढे वळूया. वीर फिरंगोजी नरसाळे यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. वीर फिरंगोजी नरसाळे हे शहाजी महाराजांच्या मर्जीतले वृद्ध सेनानी होते. त्यांच्या सोबतीने वाढलेले असे हे सेनानी होते. जेव्हा हा चाकणच्या किल्ल्याची ही जी लढाई झाली, त्या लढाईच्या वेळेस त्यांचे अंदाजे वय सुमारे 70 वर्ष असे होते. असे हे वृद्ध आणि तितकेच अनुभवी सेनानी होते आणि हे आदिलशाहीपासून चाकणच्या किल्ल्याचे किल्लेदार होते. चाकणच्या किल्ल्यावर यांचं विशेष प्रेम होतं आणि शहाजीराजे जसे आदिलशाहीचे सरदार होते, तर आदिलशाहीमध्ये हा चाकणचा किल्ला होता आणि त्याचे किल्लेदार म्हणून फिरंगोजी हे काम पाहत होते. आणि शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर ते स्वराज्यात सामील झाले. त्यासोबतच त्यांनी चाकणचा हा भुईकोट किल्ला देखील स्वराज्यामध्ये सामील केला. आता शाहिस्तेखानाच्या ह्या आक्रमणासाठी फिरंगोजींची काय तयारी होती ते आपण पाहूया. फिरंगोजींनी सर्वात पहिलं काय केलं तर चाकण 84. आता चाकण 84 हा परगणा होता. चाकणच्या आसपासची छोटी मोठी अशी मिळून जवळपास 84 गावं होती छोटी छोटी. त्या सर्व भागाला मिळून चाकण 84 असं म्हणत असत. या येथील सर्व शेतकऱ्यांना फिरंगोजींनी त्यांच्याकडलं जे काही स्पेअर किंवा एक्स्ट्रा धान्य असेल ते घेऊन किल्ल्यात बोलावलं. उरलेलं धान्य घेऊन त्यांना सोबत कुठेतरी सुरक्षित ठिकाणी हलायला सांगितलं. किल्ल्याच्या आसपासचा जो परिसर होता तो पूर्ण त्यांनी खाली केला आणि जर काही धान्य वगैरे उरलं असेल तर जे धान्य नेता येणार नाहीये सोबत ते जाळून टाकण्याचे आदेश दिले आणि जो आपल्या आसपासचा जो परिसर होता तो पूर्णपणे जाळून बेचिराख केला. याच्या मागचं कारण हे होतं, जेव्हा मुघली फौज आक्रमण करेल त्यावेळेस त्यांना अन्नधान्य कुठेच मिळू नये आणि त्यांचे भुकेसाठी हाल व्हावेत. ह्या उद्देशाने त्यांनी जाळपोळ केली आसपासच्या भागामध्ये आणि जी लोक होती त्यांना लांब पाठवून दिलं आणि किल्ल्यामध्येही रसद जी म्हणतात अन्नधान्य वगैरे ते मुबलक प्रमाणात राहील याची काळजी फिरंगोजींनी आधी घेतली. जेव्हा खानाने इंद्रायणी ओलांडून जेव्हा तो पुढे आला तेव्हा त्याला हे सगळं पाहून की इथला परिसर पूर्ण बेचिराख झालेला आहे, इथे आपल्याला अन्नधान्य मिळणार नाही हे पाहून तो अवाक झाला आणि मग आता त्याला आपल्या फौजेसाठी एवढी जी 20,000ची फौज त्याने सोबत आणली होती त्या फौजेसाठी आता आपल्याला आयदर पुणे किंवा जुन्नर वरूनच अन्न मागवावं लागेल. हा एक त्याला पेच प्रसंगात तिथे फिरंगोजींनी टाकायला ते यशस्वी ठरले असं आपण पाहू शकतो. आता शाहिस्ते खान एवढ्या मोठ्या सेनासोबत आला होता आणि त्याच्या गुप्तहेरांना ही माहिती देखील नक्कीच लागली असेल की हा जो छोटा भुईकोट किल्ला आहे त्या भुईकोट किल्ल्यामध्ये 300-350च्या वर काही मावळे नसणार आहेत. शाहिस्ते खानाचं असं मत झालं की आपण जोरदार हल्ला करूया आणि त्या हल्ल्यात एकाच हल्ल्यामध्ये हा किल्ला आपण जिंकून घेऊया. 21 जून 1660 या दिवशी चाकण जवळ उत्तरेला शाहिस्ते खानाचा तळ पडला आणि त्याच दिवशी त्याने किल्ल्यावर आक्रमण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सरळ हल्ला करून किल्ला जिंकून घेऊया हा खानाचा बेत होता आणि त्या बेताप्रमाणे मुघली फौज तटबंदीच्या दिशेने सरकू लागली. किल्ल्याच्या आतमध्ये फिरंगोजींच्या सोबत सयाजी थोपटे, मालोजी मोहिते, भिवा दुधवडे आणि बाळाजी करडी अशी काही शूर मंडळी होती. किल्ल्यामध्ये जेमतेम 300 ते 350 शूर मावळे होते आणि समोर आलेली जी सेना होती खानाची त्याच्यामध्ये मातब्बर सरदार आणि त्यांच्यासोबत 20,000चं सैन्य होतं. किल्ल्यातून या पहिल्या हल्ल्याचा प्रतिकार म्हणून तोफा आणि बंदुकींच्या फेऱ्यांचा वर्षाव झाला. किल्ल्याच्या तटाला भिडण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आणि खानाचा जो प्लान होता की आपण लगेच इकडे एका हल्ल्यामध्येच किल्ला जिंकून घेऊया ते त्याचं स्वप्न कुठेतरी धुळीला मिळालं. आता हल्ल्यामध्ये आपल्याला किल्ला जिंकता येत नाहीये. ते पाहून खानाने काय केलं तर खानाने वेढा द्यायचा प्रयत्न केला. आपण आता किल्ल्याला वेढा देऊया. वेढा दिल्यावर किल्ल्यातील अन्न पाणी दारुगोळा संपला की किल्ला आपोआप शरण येईल.
सो त्याने आपले जे मातब्बर सगळे सरदार होते त्या सर्व सरदारांना आपापल्या किल्ल्याभोवती वेढ्यामध्ये जागा नेमून दिल्या आणि चाकणची कडक नाकेबंदी केली. चोरून जाण्यासाठी एकही वाट त्याने शिल्लक ठेवली नाही, जेणेकरून किल्ल्यातून बाहेर कोणी जाऊ शकणार नाही आणि किल्ल्यामध्ये कोणी मदत वगैरे घेऊन येऊ शकणार नाही. अशी पूर्ण व्यवस्था खानाने आपल्याला इथे केलेली दिसते. आता चाकणचा जो हा भुईकोट किल्ला आहे त्याच्या दक्षिणेला सर्व दिशांना कोण कोण सरदार होते याचे आपल्याला डिटेल्स इतिहासामध्ये सापडतात. तर त्याची ही यादी आहे. दक्षिणेला भावसिंग हाडा, सरफराज खान, जाधवराव, जोहर खान हबशी. पूर्वेला मुख्य प्रवेशद्वार होते चाकणच्या किल्ल्याचे, त्याच्या समोरच समसुद्दीन खान, मीर आतिश, सय्यद हसन, उझबेक खान, खुदाबंद हबशी, उदयपूरचा विजय सिंग, सुलतान अली अरब आणि अल्ला हयार बुखारी. तसेच उत्तरेला शाहिस्ते खान स्वतः जातीने हजर होता. त्याच्यासोबत गिरीधर कुंवर, बिरमदेव सिसोदिया, हबश खान, त्र्यंबक भोसले आणि दादोजी हे काही मराठी सरदार सोबत होते. पश्चिमेला राजा रायसिंग सिसोदिया हा त्याच्या सैन्यासोबत वेढा देत होता. इथे या चित्रामध्ये चाकणचा हा भुईकोट किल्ला आणि त्याच्या कोणत्या कोणत्या दिशेला कोण कोण सरदार होते याचं इथे वर्णन केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. चारी बाजूंनी मातब्बर सरदारांनी आपल्या सैन्यासोबत चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला होता. ही पूर्व बाजू आहे किल्ल्याची आणि हे असे बुरुज आपल्याला दिसतात किल्ल्याचे. हे जे बाजूला दिसत आहे ते खंदक आहे. सो अशी ही किल्ल्याची व्यवस्था होती आणि हा बाजूला जो दिसतोय तो पडकोट आहे. आता शिवभारत हे जे ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे जे शिवकालीन आहे त्याच्यामध्ये देखील या वेढ्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर हा जो वेढा बडला होता त्या वेढ्याबद्दल शिवभारतकार परमानंद म्हणतात की नंतर खवळलेल्या समुद्रासारख्या त्या सेनेने त्वरित येऊन चाकण प्रांत भयचकित केला. खानाच्या सेनेबद्दल शिवभारतकार म्हणत आहेत. शिवाजी महाराज पन्हाळगडावर असताना मुघलांनी त्या चाकणच्या गडास वेढा दिला. त्या संग्रामदुर्गातील शिवाजीचे ते युद्धकुशल पदाती पुष्कळच दिवस झुंजले. जोपर्यंत खुद्द शिवाजी राजा पन्हाळगडावर बलाढ्य जोहराशी लढत आहे तोपर्यंत आम्ही सगळे मिळून चाकण प्रांतात शत्रूंशी पदोपदी लढू, असा त्यांचा निर्धार कळून शाहिस्ते खान सुद्धा वरमला. आता फिरंगोजींची रणनीती या पूर्ण वेढ्यामध्ये कशी होती, त्यांनी देखील आपल्या सैन्याला माऱ्याच्या जागांवर नेमले, वेगळ्या वेगळ्या बुरुजांवर आपले सेनानी नेमले. मुघल सैन्याला तटाला भिडू न द्यायचं हे त्यांचं उद्दिष्ट होतं आणि काही झालं तरी त्यांना तटापर्यंत येऊ द्यायचं नाही, असे फिरंगोजींची रणनीती होती. जसे मुघलांच्या टोळ्या ह्या पुढे सरकू लागत तसेच अचूक बाणांचा आणि असंख्य गोळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर केला जात असे. तोफगोळा जो होता, दारू, तोफगोळा वगैरे हे मुबलक प्रमाणात किल्ल्यामध्ये फिरंगोजींनी आधीच तयारी ठेवली होती. त्याचा इथे फायदा होत होता आणि त्यामुळे मुघलांचे जे मोर्चे होते ते नीट उभे राहत नव्हते. तर मराठे काय करायचे, आपल्या माऱ्यामध्ये शत्रू येईपर्यंत प्रतिकार करत नसत आणि एकदा का शत्रू आपल्या माऱ्यामध्ये आला की मग त्याच्यावर एकाच तोफेचा मोठा बार करून सगळा शत्रू संपवून टाकत असत. असे करता करता जिथे खानाला वाटत होतं की हा किल्ला आपण 2-3 दिवसातच जिंकून घेऊ, 10 दिवस उलटले परंतु मराठे नेटाने किल्ला लढवतच होते. रात्र झाली की दमलेले मुघल सुस्तावत असत, पण मराठ्यांचा तेव्हा दिवस उजाडत असे. मराठे काय करत तर दिंडी दरवाजाने किंवा ज्याला चोर दरवाजा म्हणतात, तो किल्ल्याचा छोटासा दरवाजा, त्यातून रात्रीच्या वेळेस बाहेर पडत असत आणि मुघल जिथे छावणी लावून झोपलेले वगैरे आहेत तिथे जोरदार हल्ला करत असत. शांत पडलेल्या मुघल छावणीमध्ये यामुळे एकच गोंधळ उडत असे आणि मुघल पुन्हा स्थिर स्थावर होईपर्यंत मराठे पुन्हा किल्ल्यामध्ये जात आणि किल्ल्यामध्ये गेल्यावर दिंडी दरवाजा बंद करत असत आणि परत जर मुघलांपैकी कोणी रात्रीच्या वेळेस जवळ आलं त्यांच्या मागे मागे तर त्यांच्यावर बंदुकीच्या गोळ्यांचे बार उडवत असत. तर अशा प्रकारे किल्ला हा गनिमी काव्याने मराठे लढवत होते. 15वा दिवस आला तरी संग्रामदुर्गाची प्रकृती ही ठणठणीतच होती. किल्ल्यातील मराठ्यांची रग जबरदस्त होती आणि काही करून किल्ला हा आपण लढवत राहायचा.
अशा ह्या पूर्ण त्वेषाने लढणारे मराठे त्या किल्ल्यामध्ये होते. एक एक सैनिक जबर निष्ठेचा होता आणि ह्या लढाईमध्ये ह्या 15 दिवसांमध्येच मुघलांनी मराठ्यांचा चिवटपणा आणि पराक्रम हा पहिल्यांदाच अनुभवला होता. आपण हे विसरायला नको की मुघलांचं एक प्रकारे पहिलं सर्वात मोठं आक्रमण हे चाकणच्या या किल्ल्याच्या लढाईत आपण म्हणू शकतो. मुघलांकडून झालेलं हे पहिलं आक्रमण होतं आणि त्या आक्रमणामध्येच मराठ्यांचा चिवटपणा आणि पराक्रम मुघलांनी अनुभवला. आणि मराठ्यांना जे किल्ल्यामध्ये फिरंगोजी आणि त्यांच्यासोबतचे मावळे होते त्यांना कुठे ना कुठे ही आशा होती की आज ना उद्या महाराज पन्हाळ्यावरून सुटून येतील आणि आपल्याला मदत पाठवतील. शिवाजी महाराज तेव्हा पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकले होते. आता 15 दिवस झाले तरी आपल्याला काही तेवढी प्रगती करता येत नाहीये वेढ्यामध्ये हे पाहून खानाने काय केलं की दख्खनच्या आपल्या सुभ्यावरून तोफा मागवल्या आणि संग्रामदुर्गाच्या समोर लाकडी धमधमे म्हणजे लाकूड आणि चिखलाचा उपयोग करून थोडे तोफा वर चढवण्यासाठी धमधमे म्हणजे स्टेज टाईप प्रकार बांधला जातो आणि त्यावर तोफा चढवल्या जातात आणि त्याच्यावरून तोफांचा मारा केला जातो. परंतु हा खानाचा तोफखाना तटबंदीवर आग ओकू लागला तरी त्याचा काही फायदा झाला नाही. मराठ्यांचा प्रतिकार सुरूच राहिला आणि धमधमे रचून आणि ह्या एवढ्या तोफा डागून झाले काय? फक्त जाळ आणि धूर. सो की आता इथे पेच प्रसंग बघा. खान, सिद्दी जोहर, शिवाजी महाराज आणि फिरंगोजी या सर्वांच्या मनात काही ना काहीतरी पेच चालू होते. सो किल्ल्यात घुसण्यासाठी काय करावे हे शाहिस्त्याला समजेना, तर पन्हाळ्यातून बाहेर कसे पडावे हे शिवाजी महाराजांना उमगेना. तिकडे सिद्धीने तर इकडे मुघलांनी कडक वेढा ठेवला होता. शिवाजी राजे आपल्याला मदत कधी देतील याची वाट फिरंगोजी पाहत होते, तर शिवाजी आपल्याला शरण कधी येतील याच्याकडे सिद्दी जोहर डोळे लावून पाहत होता. तर सिद्धीचा वेढा पाहिला आपण तर अतिशय काटेकोरपणे पन्हाळ्याला वेढा चालू होता. त्यामुळे शिवाजी महाराजांना जवळपास 4 महिने तिकडे अडकून राहावं लागलं. परंतु शाहिस्तेखानाने हा जो चाकणला वेढा दिला होता, एवढे 20,000चं सैन्य असून देखील इतके दिवस त्याला लागत होते, त्यामागचं कारण होतं चुकलेलं नियोजन. मोठे सैन्य होतं खानाकडे, चांगल्या तोफा होत्या, मुबलक दारुगोळा होता, अन्नधान्यही होतं, अफाट पैसा होता आणि शूर आणि निष्ठावंत सरदार असे भरपूर होते. तरीही त्याला यश हवं तितकं मिळत नव्हतं. याचं कारण नियोजनाचा अभाव होता. छावणीमध्ये ढिसाळपणा भरपूर होता. आराखडा जो होता वेढ्याचा तो योजनापूर्वक आखलेला नव्हता आणि त्यामुळेच अफाट खर्च होऊन देखील तितका परिणाम समाधानकारक असा मिळत नव्हता. पन्हाळ्याचा योजनाबद्ध जो वेढा होता सिद्दी जोहरचा, त्याचा देखील नाईलाज झाला. तो देखील वेढा फोडून शिवाजी महाराज निघाले, तर इकडच्या ह्या खानाच्या बेशिस्त आणि ढिसाळ मुघलांचा टिकाव कसा लागणार होता? आता पुढे झालं काय? 12 आणि 13 जुलैला वेढा फोडून शिवाजी महाराज जो सिद्धीचा पन्हाळ्याला वेढा होता तो फोडून शिवाजी महाराज विशाळगडावर पोचले. हे आपण मागच्या भागात पाहिलं आहे. तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शिवाजी महाराज राजगडावर आले. किल्ला जिंकण्यासाठी 21 जून पासून शाहिस्तेखानाची धडपड चालू होती, परंतु त्याला विजयाची कोणतीच लक्षणं दिसत नव्हती. ऑगस्ट महिना सुरू झाला होता आणि आता त्यामध्ये शिवाजी महाराज हे सुटून आलेले आहेत आणि ते राजगडावर आले आहेत ही बातमी ऐकून खान अजून सावध झाला. 50 दिवस होत आले. शिवाजी राजे आता सैन्य पाठवणार आणि मग आपल्याला एकाच वेळेस किल्ल्यातील आणि किल्ल्याबाहेरील मराठ्यांशी झुंजावे लागेल ही खानाला कुठेतरी भीती वाटू लागली आणि ती भीती बरोबरही होती. आणि जर असं झालं तर या दोन शत्रूंशी लढण्यामध्ये आपल्याला कदाचित संग्रामदुर्ग घेण्याचा मनसुबाही सोडावा लागेल. तो आपल्याला लवकरात लवकर हा किल्ला जिंकण्याची गरज आहे हे खानाला कळून चुकले आणि त्यामुळे खानाच्या छावणीत खलबते सुरू झाली. 50 दिवस झाले तरी ह्या मुठभर मावळ्यांच्या समोर मराठी फौजांच्या समोर मुघल सैन्याचा नाईलाज होत होता. मुघल छावणीतून सरळ किल्ल्याच्या बुरुजापर्यंत जमिनीखालून भुयार बनवण्याचा बेत कुणीतरी खानाला सांगितला. सरळ रीतीने आपल्याला जिंकता येत नाहीये, सो कुठेतरी काहीतरी वेगळी
गोष्ट करून हा किल्ला जिंकावा लागेल, यासाठी खानाने या भुयार बनवण्याच्या बेताला पसंती दिली. बुरुजाखाली भुयार बनवणे आणि त्या बुरुजाखाली सुरुंगाची दारू भरून तो बुरुजच उडवून द्यायचा, जेणेकरून एक बुरुज उडाला आणि तिथे जे खिंडार पडलं, त्या पडलेल्या खिंडारातून मुघली सैन्याला आत जाऊन किल्ला जिंकता येईल, असा खानाचा बेत ठरला. आणि ह्या अशा बेतासाठी गुप्तता पाळली जाणं खूप महत्वाचं होतं आणि खानाच्या छावणीमध्ये याबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली. आता इथे विलक्षण गोष्ट आहे विचार करण्यासारखी. छोटासा भुईकोट किल्ला आहे. मुघलांकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्याकडे प्रचंड मोठे मोठे असे भुईकोट किल्ले होते. त्यांना तिकडच्या युद्धनीतीची सवय देखील होती. परंतु आपल्याकडचा हा एक छोटासा भुईकोट किल्ला हा खानाच्या एवढ्या मोठ्या सैन्यासमोर जवळपास 20,000 मुघल सैन्याशी त्याच्या प्रचंड तोफांचा मारा सहन करून 50 दिवस झुंज देत होता. ही किती विलक्षण गोष्ट होती हे आपण नोंद करण्यासारखं आहे. तर शेवटी 55वा दिवस उजाडला. हा दिवस जो होता तो किल्ल्याचा कुठेतरी घातवार दिवस ठरला. सुरुंगाची दारू जी होती ते भुयार खणण्यात आलं 5 दिवसामध्ये आणि सुरुंगाची दारू पूर्वेचं जे द्वार होतं किल्ल्याच्या त्याच्या डाव्या बाजूला म्हणजे ईशान्येचा जो बुरुज होता त्या बुरुजाच्या खाली भुयार बनवण्यात आलं होतं आणि त्या बुरुजाच्या खाली दारू भरण्यात आली सुरुंगाची. मुघल हल्ला करण्यासाठी आणि मराठी हल्ला परतवण्यासाठी रोजप्रमाणे सज्जच होते. आता मराठ्यांना ह्या बुरुजाखाली सुरुंग बनवला आहे आणि हे भुयार केलेलं आहे याची काडी मात्र कल्पना नव्हती. ते रोजच्या रुटीन प्रमाणे आपल्या तयारीमध्ये काही जण ईशान्येच्या बुरुजावर देखील पहारा देत होते आणि सगळीकडे नॉर्मल मराठ्यांना ती कल्पना नसल्यामुळे त्यांना अशी काहीच आशंका नव्हती. सुरुंगाला बत्ती देण्यात आली आणि आग सुरुंगाला भिडली आणि पूर्वेच्या कोपऱ्यातील म्हणजे ईशान्येचा बुरुज क्षणामध्ये हवेत उडाला. ह्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आणि ह्या स्फोटामुळे बुरुजावरच्या तोफा, सैनिक आणि मोठमोठे दगड हवेमध्ये उडाले. किल्ल्याला खिंडार पडताच मुघल फौज किल्ल्यावर चालून गेली. प्रचंड आवाज, धूर आणि किल्ल्याचे खिंडार पाहून मराठे सुन्न झाले आणि अशा वेळेस कोणत्याही सैन्याचं अवसान गळालं असतं. परंतु मराठे लवकरच भानावर आले आणि त्यांनी किल्ल्यात घुसत असलेल्या गनिमास अडवायला त्यांनी सुरुवात केली. आता आपण जो कट बनवला होता भुयार आणि सुरुंगाचा तो यशस्वी झाल्यामुळे मुघलांच्या सैन्यात अचानक जोश आला. परंतु मराठ्यांकडे शौर्य आणि धैर्य हे दोन्ही गुण होते आणि त्यामुळे मराठे एवढी अचानक हा अपघात झाला तरी देखील शौर्याने लढत होते. मुघलांकडून शमसुद्दीन खान आणि राव भावसिंग यांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. किल्ला जिंकण्यासाठी ते पूर्ण आपल्या त्वेषाने लढत होते. परंतु फिरंगोजी देखील कोसळलेल्या बुरुजाच्या तटावरून शत्रूवर पेटते बाण सोडत होते. जे काही मावळे उरले होते त्यांचा धीर खचला नव्हता. ते तेवढ्याच त्वेषाने अजूनही लढत होते. मुघलांच्या टोळ्या ताज्या दमाने एकापाठोपाठ एक येतच होत्या. तो पूर्ण 55वा दिवस हा भुयार आणि सुरुंगामुळे बुरुज फुटल्यानंतर देखील पूर्ण दिवस लढाई चालू होती. जे काही थोडेसे मराठे उरले होते ते अविश्रांत मेहनत घेऊन हल्ले परतवत होते. या बुरुजाच्या स्फोटामध्ये आणि खिंडाराच्या लढाईमध्ये अनेक मराठे ठार झाले. त्या दिवसाच्या लढाईमध्ये मुघलांचे 268 मुघल सैनिक हे मराठ्यांनी ठार केले तर जवळपास 600 मुघलांना जखमी केले आहे. रात्र झाली तरी मराठे खिंडार अडवून उभेच होते आणि बुरुज जरी फुटला असेल, तटबंदीला खिंडार जरी पडलं असेल तरी तिथे मराठी मावळे स्वतः उभे राहून तिथे शत्रूला अडवण्यामध्ये पूर्ण आपले साहस दाखवत होते. रात्रीच्या वेळेत मराठ्यांनी मातीपासून एक तात्पुरती भिंत त्या खिंडाराच्या इथे बांधली. आता 56वा दिवस आला 15 ऑगस्ट 1660. आता ह्या दिवशी सकाळी मुघल सैन्याने सर्वांनी एकत्र येऊन जबरदस्त हल्ला त्या खिंडारातून किल्ल्यावर चढवला. हल्ला परतवण्याचा मराठ्यांनी आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्यांची संख्या कुठेतरी आता कमी पडू लागली होती.
अनेक मावळे त्या दिवशी धारातीर्थी पडले, अनेक जण जखमी झाले. मुघली सैन्य संग्राम दुर्गात घुसले. तसे मराठ्यांनी आतला जो किल्ला होता, आर किल्ला, त्यातून लढायला सुरुवात केली. तर हळूहळू मराठ्यांचे सैन्य संपत चालले होते, कारण मुघलांच्या तुकड्याच्या तुकड्या 20,000 सैन्याच्या तुकड्या तुकड्यांमध्ये किल्ल्यात ह्या घुसू लागल्या होत्या. फिरंगोजींना आता किल्ल्याचं मरण कुठेतरी स्पष्ट दिसू लागलं होतं. नाईलाजाने खानाकडे त्यांनी शरणागतीचा निरोप पाठवला. खानानेही तो लगेच स्वीकारला आणि मग भावसिंगच्या मध्यस्थीने मराठ्यांना निघून जाण्यासाठी खानाने वाट करून दिली. फिरंगोजी जे होते त्यांना पकडून खानाकडे नेण्यात आलं आणि शेवटी 56 दिवसांच्या कडव्या प्रतिकारानंतर मराठ्यांनी हा किल्ला सोडला. संग्रामदुर्ग हा शेवटचा अखेरचा काबीज झाला याच्यावर शाहिस्त्याला भरपूर आनंद झाला, परंतु त्याही पेक्षा खान निहायत खुश झाला फिरंगोजींच्या बहादुरीवर. असा शूर सरदार आपल्या सैन्यात असावा म्हणून फिरंगोजींना खानाने आपल्याकडे येण्याचे आवाहन दिले. त्याला भरपूर मोठी मोठी आमिष दाखवली गेली त्यांना, परंतु खानाच्या आमिषाला फिरंगोजी हे बळी पडले नाहीत. खानानेही त्यांचा आदर करून त्यांना सोडून दिले. फिरंगोजी आपल्या उरलेल्या सैन्याला घेऊन राजगडावर पोहोचले. खिन्न मनाने त्यांनी कुठेतरी राजांची भेट घेतली की आपण एवढा दिवस लढवला, परंतु आपल्याला काही तो गड टिकवता आला नाही. परंतु राजांनी त्यांचं कौतुक केलं आणि 56 दिवस कडवी झुंज दिल्याबद्दल शाबासकी देखील दिली. सांत्वन करताना राजे असं म्हणतात, शाहिस्ता इथे थोडेच दिवस असून किल्ला काही सोबत नेणार नाही. किल्ला आपल्याला नंतरही जिंकता येईल, परंतु तुमच्यासारख्या माणसांनी जे शौर्य दाखवलं आहे ते नक्कीच अतुलनीय आहे. आणि ह्या एक कौतुकाचाच पुढचा भाग म्हणून शिवाजी राजांनी फिरंगोजींना भूपाळगडाची किल्लेदारी लगेच दिली. आता या संग्रामदुर्गाच्या लढाईचा परिणाम काय झाला याकडे आपण येऊया. या लढाईचा जरी मराठ्यांची हार झाली असेल तरी मराठ्यांपेक्षा मुघलांवर या लढाईचा खोल परिणाम झाला होता, कारण जवळपास मुघलांचे 900 सैनिक या लढाईमध्ये मारले गेले होते. त्यांच्या ह्या ज्या दख्खनच्या लष्करी मोहिमेचा पूर्ण विचारच ह्या चाकणच्या संग्रामदुर्गाच्या लढाईमुळे बदलून गेला. मुघलांचं हे प्रत्यक्षरित्या पाहिलं गेलं तर पहिलीच ही मराठ्यांच्या विरुद्ध लढाई होती आणि पहिल्याच या हल्ल्यामध्ये त्यांना हा जबरदस्त दणका मिळाला होता. हा चाकणचा छोटासा गढीवजा किल्ला घेण्यासाठी जर 56 दिवस लागत असतील तर शिवाजी महाराजांचे डोंगरी किल्ले घेण्यास किती वेळ लागेल असा खानाने विचार केला आणि त्यामुळे आता आपण कोणत्याच किल्ल्यांच्या नादी लागायचे नाही हे शाहिस्ते खानाने ठरवले. शिवाजी राजांचा जो मुलूक आहे तो जिंकण्याकडे आपण लक्ष देऊया, किल्ल्यांच्या नादी याच्या पुढे लागायचं नाही हे खानाने ठरवलं. सो महाराष्ट्रातील इतर भुईकोट किल्ल्यांच्या तुलनेत पाहायला गेलं तर संग्रामदुर्ग हा अतिसामान्य किल्ला आहे असं आपण म्हणू शकतो. अशा ह्या अतिसामान्य किल्ल्यावर अशा या अतिसामान्य अशा छोट्याशा किल्ल्यावर मुठभर मराठ्यांनी 21 जून ते 15 ऑगस्ट असे तब्बल 56 दिवस 20,000 मुघल सैन्याला रोखून ठेवले. या असामान्य पराक्रमामुळे संग्रामदुर्गाचे नाव त्यावेळेस संपूर्ण हिंदुस्थानभर गाजले. मुघल इतिहासकार मामुरी याचे वडील त्या वेढ्यामध्ये हजर होते आणि त्यांनी आपले शौर्याचे वर्णन करताना चुकून कुठेतरी मराठ्यांच्या चिवट प्रतिकाराबद्दल देखील नकळतपणे लिहून ठेवले आहे. पावसाची संततधार सुरू होती. दारुगोळा भिजलेला होता. किल्ल्यात असलेले शत्रू सैन्य मुघलांच्या छावणीवर इतके जबरदस्त हल्ले चढवीत की मुघल सैन्य धास्तावून जाई. अशा प्रकारे ही संग्रामदुर्गाची छोटीशी परंतु अतिशय मौल्यवान आपण म्हणू शकतो शिवचरित्रामध्ये ठरलेली आणि शिवाजी महाराज आणि मुघल यांच्या पूर्ण या लढायांमध्ये एक अतिशय महत्वाची अशी लढाई, छोटी जरी असली तरी मुघलांच्या पूर्ण सैन्य मोहिमेचा, त्यांचा लष्करी विचार बदलवणारी ही छोटीशी लढाई होती. या लढाईचे थोडेफार उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये मिळतात, परंतु
बारीक विचार केला तर ह्या थोड्याशा मुठभर सैनिकांनी 56 दिवस एखादा किल्ला लढवणं ही तेवढीच मोठी गोष्ट आहे. सो अशी ही संग्रामदुर्गाची गोष्ट आता आपण पाहिली. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण शाहिस्तेखानाच्या पुढच्या काही स्वाऱ्यांवर वगैरे ऐकूयात. त्याच्यामध्ये उंबरखिंडीची लढाई जी होती ती, नंतर शिवाजी महाराजांनी कोकणवर जे आक्रमण केलं होतं आणि पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये ज्या इंग्रजांनी तोफांची मदत केली होती सिद्धीला, आणि सोबतच ज्या कोकणमधल्या पाली आणि शृंगारपूर इथल्या राजांनी विशाळगडाला वेढा दिला होता शिवाजी महाराज अडचणीत असताना, त्यांचा वचपा शिवाजी महाराजांनी कसा काढला हे आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये पाहूया. ह्या पूर्ण इतिहासातील ह्या गोष्टीसाठी हे खालीलपैकी संदर्भ मी वापरले आहेत. 7 शिवकालीन दुर्गांची हे महेश तेंडुलकर सरांचं पुस्तक जे आहे त्यामध्ये खूप छानरित्या हा प्रसंग मांडलेला आहे. त्या पुस्तकामधूनच मी भरपूर साऱ्या गोष्टी घेतल्या आहेत. आप्पा परब सरांचं जे रणपती शिवाजी महाराज पुस्तक आहे त्यामध्ये सर्व शिवाजी महाराजांच्या लढायांचं खूप छान विवेचन दिलं आहे. तसेच आपले जे इतिहासामध्ये शिवभारत, शिवकाव्य, जेधे शकावली आणि काही बखरी यांचा देखील थोडा उपयोग मी या सेशनमध्ये केला होता. सर्वात पहिला जो तुम्हाला सेशन दिसत आहे, पहिला जो संदर्भ दिसत आहे तो ट्रॅव्हल्स इन इंडिया हे पुस्तक एक फ्रेंच डायमंड मर्चंट होता, हिरे व्यापारी जेन बॅप्टिस्ट टॅव्हर्नियर, त्याने तो ह्याच सुमारास इथे आला होता आणि त्याच्या पुस्तकामध्ये ह्या लढाईचा फक्त एका ओळीमध्ये उल्लेख मिळतो. तो जास्त काही माहिती नाहीये, परंतु त्याला शाहिस्तेखानाची परमिशन इथे हवी होती आणि तेव्हा शाहिस्तेखान चाकणच्या वेढ्यामध्ये आहे गुंतून, अशी माहिती या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सो धन्यवाद. भेटूया लवकरच पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.